सततच्या मुसळधार पावसामुळे सापगाव दसई परिसरात भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान। सामाजिक कार्यकर्ते योगेश परडे यांचे तहसीलदारांना लेखी निवेदन। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी घेतला पुढाकार। गेल्या काही दिवसांपासून शहापूर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे। यामुळे ऐन कापणीला आलेल्या भात पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सदर नुकसानीचे तातडीने पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी योगेश परडे यांच्या माध्यमातून तहसीलदारांना लेखी निवेदन देण्यात आले। शहापूर तालुक्यात गेली काही तासांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। आपण जर पाहिलं तर दसई असेल, शेलवली असेल, सापगाव या भागात शेतकरी यांचं पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि या संदर्भात तुम्ही तहसीलदारांना निवेदन दिले, काय सांगाल? आज आम्ही सन्माननीय तहसीलदार साहेबांना भेटलो। आमच्या परिसरातली शेतकऱ्यांची व्यथा त्यांच्यासमोर आम्ही मांडली। पहिले पाऊस पडला होता, त्यात कमी नुकसान झालं होतं शेतकऱ्यांचं। गेले 2 दिवस शेतकऱ्यांचं आतूनात नुकसान झालं, ते त्यांना माहिती आम्ही दिली। त्यांना विनंती केली की आता परत पंचनामे तातडीने होऊन कर्जमाफी करण्यात यावी, सरसकट कर्जमाफी करण्यात यावी। त्याने तलाठ्यांना आदेश देऊन पंचनामे करण्यात यावे अशी आम्ही त्यांना विनंती केली। तसेच मी आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना विनंती करतोय की आपणही शेतात काम करताना जरा जपून काम करावं, की लेप्टोसारखे आजार आता पसरत आहेत। शेतकऱ्यांचं म्हणजे अक्षरशः भात असं खाली झोपलेलं आहे, पाण्यात मिसळून भातांना कोंब नवीन फुटलेली आहेत। या संदर्भात आम्ही तहसीलदार साहेबांशी आम्ही चर्चा केली आणि त्यांना निवेदन दिलं। तहसीलदार साहेबांनी आम्हाला असे आश्वासन दिले की आम्ही तातडीने नवीन पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करू।